नमस्कार। मोर्जी समुद्रकिनारी भागात 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते। एका बाजूने ध्वनी प्रदूषण तर दुसऱ्या बाजूने सागरी कासव ध्वनी प्रदूषणावर मात करत शेकडो सागरी कासव या समुद्र किनारी येऊन अंडी घालत असतात आणि त्या अंड्यांना सुरक्षा देण्याचं काम वन खाते करत आहेत। आतापर्यंत या विठ्ठलदासवाडा समुद्र किनारी भागात हजारो सागरी कासवाने येऊन हजारो अंडी घातलेली आहे आणि त्यातून हजारो पिल्ले सोडण्याचं कामही सुरू केलेलं आहे। या हंगामात 170 पेक्षा जास्त सागरी कासवांनी अंडी घातलेली आहे। काल 27 रोजी विठ्ठलदासवाडा समुद्र किनारी भर सायंकाळी पर्यटक असताना आणि व्यावसायिक व्यवसाय सुरू असताना लाकडी पलंगाचा मारा सुरू असतानाही सागरी कासवाने वाट काढत काढत एक खड्डा खणला आणि त्यामध्ये अंडी घातली आणि ती अंडी घालून परत समुद्रात गेली। आपण जर या किनारी भागात एक नजर मारली तर बिगर गोमंतकीय व्यावसायिक जे खाजगी जमिनीमध्ये सॅग रिसॉर्ट उभी आहेत त्या रिसॉर्ट व्यावसायिक लाकडी पलंक, लाकडी टेबल, लाकडी खुर्च्या एकदम पाण्याच्या किनाऱ्यापर्यंत घालून अतिक्रमण करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत। अनेक याविषयी वर्तमानपत्रात म्हणा किंवा प्रसार माध्यमातून टीव्ही चॅनल मधून आपण बघत आहात, परंतु त्यांना सरकारची भीती नाही, कायद्याची भीती नाही। खरं म्हणजे एखादा सॅग व्यावसायिकांना पर्यटन खाते परवानगी देते त्यावेळी त्यांनी 15 मीटरच्या आत आपले जे लाकडी पलंग असतात, खुर्च्या असतात ते खुर्च्या घालणं बंधनकारक असतं, परंतु यावर मात करत काही बिगर गोमंतकीय व्यावसायिक शेकडो लाकडी पलंग घालून किनारा अडवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे पर्यटकांना या भागात चालताना खूप अडचणी येतात। आता कासव संवर्धन मोहीम राबवताना कासवांनाही येण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र दिसून येते। आजकाल कासव रात्री देत नाही, दिवसा वेळ मिळेल तेव्हा येते, अंडी घालते आणि आपण सुरक्षित जात असते। अंडी घातलेल्या ठिकाणची खड्डा खणून मग वन खात्याचे कर्मचारी अंडी काढतात आणि ते मोड्या किनाऱ्यावर सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी आरक्षित केलेल्या जागेमध्ये ठेवत असतात। ही त्यांची प्रक्रिया आहे, परंतु जे व्यावसायिक अतिक्रमण करतात त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? आज वन खात्याचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी किनाऱ्यावर फेरफटका मारला, त्यानंतर पर्यटन खात्याचे अधिकारी आले आणि जे अतिक्रमण करणार होते त्या अतिक्रमण करणाऱ्या लाकडी पलंगावर कारवाई करण्याचे संकेत कुणीतरी पूर्व कल्पना सॅग व्यावसायिकांनी दिली, त्यामुळे अगोदरच अतिक्रमण केलेले पलंग हटवण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे। सरकारने अशा ज्या काही घटना घडतात, जे काही अतिक्रमण करतात ते बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत असतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। एका बाजूने कासव संवर्धन मोहीम राबवली जाते, दुसऱ्या बाजूने अतिक्रमणाचा मारा सुरू आहे। तो मारा कुठेतरी नियंत्रणात आणला पाहिजे, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत। कासव संवर्धन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यावरही सरकारने फेरविचार करून जे कासव संवर्धन मोहिमेसाठी पाठिंबा देतात त्यांच्या सहकार्यातून सॅग व्यावसायिकांनी जे स्थानिक आहेत ते स्थानिक सॅग व्यावसायिक अशा उपक्रमाला पाठिंबा देऊन
ही मोहीम यशस्वीपणे राबवत असतात, परंतु बिगर गोमंतकीय व्यावसायिक अशा उपक्रमांना प्राधान्य देत नाही. ते उलट किनाऱ्यावर अतिक्रमण करतात. त्यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.